बीकेसी आणि शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यात शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप झाले। जसं रावणानं संन्याशाचं रूप घेऊन सीताहरण केलं होतं तसंच हे तोतया बाळासाहेबांचा चेहरा वापरून शिवसेना पळवतायत अशी टीका उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर केली आहे। अमित शहा हे देशाचे गृहमंत्री की भाजपचे घरगुती मंत्री आहेत, सगळीकडे नुसती फोडाफोडी सुरू केली आहे असा टोलाही त्यांनी लगावला। तर उद्धव ठाकरे मला कटप्पा म्हणाले, पण कटप्पा स्वाभिमानी होता, तुमच्यासारखा दुटप्पी नव्हता असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावलाय। बाळासाहेबांचे विचार तोडून मोडून मुख्यमंत्री पदाची शपथ तुम्ही घेतली, त्यावेळी तुम्हाला लाज वाटायला पाहिजे होती अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली आहे। शिवसेना संपवायची, शिवसेना खतम करायची आणि नुसतं एवढ्यावरतीच नाहीये, माणसाची हाव किती असते। अरे इतरांना बाजूला सारून तुला तिकीट दिला, आमदार केला, मंत्री केला, आता मुख्यमंत्री झाला तरी शिवसेना पक्षप्रमुख, शिवसेना प्रमुख व्हायचं आहे। शिवसेना प्रमुख स्वीकारणार त्याला तुम्ही? आहे लायकी? पण एक तर स्वतःच्या वडिलांच्या नावाने मत मागण्याची हिम्मत नाही। बाप चोरणारी अवलाद। अरे स्वतःच्या वडिलांचा तरी विचार करायचा होता की त्यांना काय वाटेल की काय दिवटा काट माझ्या जन्माला आलं, हे माझ्याऐवजी दुसऱ्याच्या वडिलांचं नाव लावते। ना स्वतःचे विचार, म्हणून आज शिवसेना प्रमुख आपल्या सोबत नाहीयेत, मग त्यांचे फोटो लावून मत मागायची। आम्ही गद्दार नाही, बाळासाहेबांचे शिलेदार आहोत हे अभिमानाने छाती ठोकपणे आम्ही सांगू शकतो। तुम्ही तर त्यांचे विचार विकले, आम्हाला म्हणता बाळासाहेब, आम्हाला म्हणता बाप चोरणारी टोळी निर्माण झाले। अरे तुम्ही तर बापाचे विचार विकले, तुम्ही बापालाच विकण्याचा प्रयत्न केला। ती काय टोळी, आम्ही तुम्हाला ती टोळी म्हणायचं? एक मर्यादा असते सहन करण्याची। सत्तेसाठी तुम्ही हिंदुत्वाला तिलांजली दिली, मग खरे गद्दार कोण? जनतेला समजलंय, म्हणून जनता आमच्या बरोबर आहे। बाळासाहेबांच्या विचाराशी आम्ही कायम आहोत, आमचे विचार बदलणार नाहीत, बदललेले नाही। पण तुम्ही मात्र भरकटलात, सत्तेसाठी लाचार झालात। बाळासाहेबांनी कायम हिंदुत्वाचा पुरस्कार केला, पण हिंदुत्वादी राजकारण करून चूक केली असं राज्याच्या सर्वोच्च सभागृहामध्ये विधानसभेत तुम्ही सांगितलं। काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला खुश करण्यासाठी बाळासाहेबांची भूमिका चुकीची होती। 25 वर्ष आम्ही सडलो, हे जाहीरपणे सांगताना तुम्हाला काहीच वाटलं नाही? काहीच वाटलं नाही? ज्या वेळेला आपल्या शिवसेनेमध्ये गद्दारांनी गद्दारी केली, होय गद्दारच गद्दारच म्हणणार। कारण मंत्रीपद तुमच्या बुडाला चिकटलेली जरी असली ती काही काळापुरती आहेत, पण कपाळावरती गद्दारीचा शिक्का या जन्मी तरी पुसता येणार नाही, पुसायचा म्हटलं तरी पुसता येणार नाही। गद्दार। आम्हाला गेल्या 2 महिन्यामध्ये गद्दार आणि खोके, तिसरा शब्दच नाही। अरे बाकी तरी बोला, पण काय केलं नाही तर बोलणार काय? आणि म्हणून होय गद्दारी झालेली आहे, 100% बरोबर आहे, गद्दारी झाली आहे। पण गद्दारी झाली ती 2019 ला गद्दारी झाली। ज्या निवडणुका आपण लढवल्या, त्या निवडणुका लढवल्यानंतर जी आघाडी केली त्याच वेळेस गद्दारी झाली। होय, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली, हिंदुत्वाच्या विचाराशी गद्दारी केली, आणि
या राज्यातल्या मतदारांची बेईमानी केली. ज्या लोकांनी शिवसेना भाजपा युती म्हणून तुम्हाला निवडून दिलं आणि त्यांनी ठरवलं होतं आता महाविकास आघाडी नाही तर शिवसेना भाजपा युतीचं सरकार स्थापन होईल. महाराष्ट्राच्या जनतेशी तुम्ही बेईमानी केली आहे, तुम्ही विश्वासघात केलाय, तुम्ही गद्दारी केलेली आहे. आणि तुम्ही आम्हाला गद्दार म्हणता. आम्ही केलेली गद्दारी नाही तर हा गदर आहे. गदर गदर म्हणजे क्रांती, गदर म्हणजे उठाव. पण काय कमी दिलं त्यानं? बाप मंत्री, कार्ट खासदार, कोणाचा आमदार, पुन्हा डोळे लावून बसले नातू नगरसेवक. अरे त्याला मोठा तर होऊ दे, शाळेत तर जाऊ रे, आत्ताच नगरसेवक. पण सगळं काही एकच माझ्याचकडे पाहिजे. मी मुख्यमंत्री, मुलगा म्हणजे श्रीकांत कार्ट आणि खासदार, नातू नगरसेवक म्हणून आता पदासाठी डोळा लावून बसलाय. अरे एवढा बच्चू 1.5 वर्षाचा आहे तो रुद्रांश. अरे त्याचा जन्म झाल्यानंतर तुमचं अधःपतन सुरू झालं. कोणावर टीका करताय? त्या 1.5 वर्षाच्या बाळावर. अरे तुम्ही मुख्यमंत्री झाले, तुमचा मुलगा मंत्री झाला. आम्ही काय बोललो? एक मंत्री कोणतरी ग्रामीण भागातला झाला असता ना. काय बोलायचं? कोणावर टीका करायची? किती लेवलला जाऊन करायची? पायाखालची वाळू सरकली ना. हो, कटप्पा म्हणजे जे कट करणारे आप्पा ते कटप्पा. हे कट करत होते. हा पुन्हा उभा राहूच कसा शकणार नाही. हा पुन्हा आपल्या समोर येऊच शकणार नाही. पण त्यांना कोणाला कल्पना नाही की हा उद्धव ठाकरे नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. कटप्पा मला म्हणाले कटप्पा. अरे कटप्पा पण स्वाभिमानी होता, प्रामाणिक होता. तुमच्यासारखा दुटप्पी राजकारणी नव्हता. कटप्पा स्वाभिमानी होता, तुमच्यासारखा दुटप्पी राजकारणी नव्हता. आणखी काय म्हणालात? त्रास देता शिवसैनिकांना. अरे कुठल्या शिवसैनिकांना आहे असं बोगस काम आम्ही करणार नाही. आम्ही समोरून वार करणारे आहोत, तुमच्यासारखा पाठीत खंजीर खुपसणारे नाही. तुम्ही तर तुमच्या उघड्या डोळ्यांनी आमचे शिवसैनिक, जिल्हा प्रमुख, युवा सेना जेलमध्ये गेली, तडीपार झाले, मोक्का लागले. त्यांच्या इथं आनंद पवार कुठंतरी बसला असेल, सांगलीचा बसलाय तो बघ, तिथे आलाय, उभा राहिलाय. अरे अक्षरशः ढळा ढसा ढसा रडले. त्यांचे अश्रू तुम्हाला नाही दिसले? तुम्ही मुख्यमंत्री, तुमचा युवा सेना कार्यकर्ता सचिन कोळेकर मोक्यात जातो, तडीपार होतात. काय आम्हाला सांगता तुम्ही? हे सरकार कुणावरही अन्याय करणार नाही. मी जाहीरपणे या ठिकाणी पोलिसाला सांगू इच्छितो, आम्हाला कुणावरही अशा प्रकारचा अन्याय करून आमच्या पक्षामध्ये कुणाचाही प्रवेश घ्यायचा नाही. आज एवढा लाखो लोकांचा जनसमुदाय हा साक्षी आहे. कोणी चूक केले आणि कोण बरोबर आहे. असले धंदे तुम्ही केले, आम्ही नाही करणार. ही शिवसेना एकट्या दुकट्याची नाहीये. ही शिवसेना तुमच्या मर्द आणि एकनिष्ठ शिवसैनिकांची आहे. जोपर्यंत तुम्ही माझ्या सोबत आहात तोपर्यंत मी शिवसेना पक्षप्रमुख आहे. आणि तुम्ही ठरवणार आहात मी पक्षप्रमुख पदी राहायचं की नाही राहायचं. तुम्ही जेव्हा सांगाल, एक जरी निष्ठावंत शिवसैनिक उठून बोलेल गेट आउट, मी असाच पायऱ्या उतरून निघून जाईन घरी. पण हे तुमच्यापैकी एकाने सांगायला पाहिजे, गद्दाराने नाही. आमदारकी खासदारकी दिली, ज्यांना मंत्रीपद दिले ते लोक सोडून गेले. तुमच्या लोकांसाठी
त्यांनी सांगितलं निष्ठावंत शिवसैनिकांनी सांगावं की मी पक्षप्रमुख पदाचा राजीनामा देतो, तात्काळ द्यावा. अरे आता राहिलेत किती? येतील सगळेच, त्यांना कळतंय सगळं. हे इमोशनल ब्लॅकमेलिंग आहे, हे चालणार नाही. इमोशनल करून, ब्लॅकमेलिंग करून आपल्याला संघटना वाढवता येत नाही. त्यांच्या पोटाची खळगी कोथळा काढणार म्हणून काहीतरी म्हटलं कुठं. अरे कोथळा काढायचा, पण त्या पोटाची खळगी भरायला शिका. पोटाची खळगी आम्ही भरणार, कोथळा जाऊ दे. तुम्ही कोणाला एक चापट तरी मारले का? बोलायचा अधिकार इकडे बसलेल्या लोकांना आहे का हो? ज्यांच्यावर शेकडो हजार 100 200 केसेस आहे. या एकनाथ शिंदेवर 100 पेक्षा जास्तीच्या केसेस आहे. चोऱ्या मारायचा नाही, आंदोलनाच्या प्रत्येक केस मध्ये 1 नंबर आरोपी हा एकनाथ शिंदेच होता. किती केसेस आहेत तुमच्यावर सांगा? या शिवसैनिकांनी केसेस घेतल्या, या व्यासपीठावर बसलेल्या लोकांनी केसेस घेतल्या. अरे केसमुळे त्यांना नोकऱ्या मिळत नाही, या तुमच्यामुळे केलंय सगळं. यांना गद्दार म्हणता? कुठे फेडाल पाप? उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर